आज आपल्याला लाल मिरच्या व लसूण याच्यापासून छान अशी चटणी बनवायची. त्याच्यासाठी मी इथे 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे. ही फक्त जाड कातड्याची मिरची आहे, तिखट नसती. आणि ही काश्मीरी मिरची घेतलेली. याच्या आता आपल्याला सर्वात आधी बिया काढून घ्यायच्या आणि आपल्याला पाण्यात त्या भिजत ठेवायच्या आहे. आपल्याला बिया टाकायच्या नाही त्याच्यातल्या. सर्व बिया इथे आता काढून झाल्या आहे बघा. बी वेगळ्या काढून घेतल्या आहे मी. आता सर्व मिरची त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण बिया काढलेल्या. आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची मिरची. मिरची पूर्ण ही आपली बुडली पाहिजे एवढं आपल्याला पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघ. जवळजवळ आपल्याला 5 मिनिटं ही मिरची अशीच पाण्यामध्ये ठेवायची आहे. तोपर्यंत आपण लसूण साफ करून घेऊ. मिरच्या आपल्या मस्त अशा छान भिजल्या आहे. त्याच्यानंतर आपण लसूण पण साफ करून घेतला. सर्व मिरच्या मी चाळणीत काढून घेतल्या. थोड्याशा हलवायच्या. मिरचीमध्ये जे पाणी गेलेलं असेल ते असं काढून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकून घेतलं. आधी आपल्याला लसूण थोडं दळून घ्यायचं आहे. लसूण थोडंसं मिक्सरला फिरून घेतला. आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या. सर्व मिरच्या याच्यामध्ये टाकून घेतल्या. ते पण दळून घेते. मिरच्या व्यवस्थित बघा दळून घेतल्या. इथे अशा छान मस्त बारीक झाल्या. खूपच छान आपल्या चटणीला असा कलर येणार. गॅसवर कढई ठेवून घेतली. त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. तेलानंतर आता आपण जिरे टाकून घेतलं. त्याच्यामध्ये 2 चम्मच एवढं. त्याच्यानंतर हिंग टाकून घ्यायचं आहे थोडा. आता जिरे पण तडतडले आपले. हिंगाचा पण हलकासा असा कलर बदलला आहे. आता आपण चटणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये. सर्व दळलेली चटणी आपण तेलामध्ये टाकून घेतली. त्या पॅचुल्याच्या साहाय्याने हळूच अशी तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायची आपल्याला ते. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. थोडंसं असं मीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर 1 चम्मच भरून गुळ असा बारीक छोट्या किसणीवर मी किसून घेतलेला आहे. तो पण त्याच्यामध्ये टाकून घेतला. गुळ मस्त व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. थोडी आपल्याला 1 मिनिट एवढी शिजू द्यायची. व्यवस्थित असं तेल सुटेल तिला तोपर्यंत आपण अशीच ती शिजू देऊ कमी गॅसवरती. अर्धा लिंबूचा रस मी काढून घेतला आहे चम्मचमध्ये. तो त्याच्यामध्ये टाकून घेऊ. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करते. चटणी आपली इथे ही तयार झाली. खूप टेस्टी व खायला अशी लसूण चटणी ही खूपच छान होती.